राष्ट्रवादी भिवंडी ग्रामीणचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत। तदनंतर जर पाहिलं तर माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। तसेच खारबाव गावातील प्रथम नागरिक आणि विद्यमान सरपंच सनी संतोष पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेश काशीनाथ काटे साहेब देखील उपस्थित आहेत। तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंजितजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। सर्वांनी विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे। आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये। तसेच गुरुशेठ पाटील समाजसेवक खारबाव यांना देखील विनंती करतोय आपण सर्वांनी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये। आदरणीय सन्माननीय द्वारकानाथ हेंदर पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। मैत्री चषक 2024 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल राहणाल विरुद्ध श्री कालिका माता वडघर या दोन संघामध्ये। टॉस जिंकलाय राहणाल संघानं आणि प्रथम शतरक्षक स्वीकारलाय आणि श्री कालिका माता वडघर या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय। 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे सामन्याला सुरुवात करायची आहे। आमचे 2 ऑफिशियल पंच देखील मैदानावरती दाखल झालेत आणि दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आपण बॉल चॉईस करा आणि हे देखील लक्षात ठेवायचं आहे पहिला सामना आहे त्यामुळे चेंडू हरवला तर तुम्हाला नवीनच चेंडू मिळेल, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। आणि 4 षटकांचा सामना सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत। जास्त वेळ दौडू नका, चेंडू हरवला तरी तुम्हाला चेंडू नवीनच मिळेल। आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून तर आमचे सर्व अतिथी यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी आपण पाहतोय खारबाव गावातील प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय सनी संतोष पाटील साहेबांना पाहतोय। तदनंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंजितजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। तदनंतर खारबाव गावातील आन बान शान एक जबरदस्त व्यक्तिमत्व, तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। तसेच गुरुशेठ पाटील समाजसेवक खारबाव हे देखील उपस्थित आहेत। जबरदस्त व्यक्तिमत्व, येणाऱ्या 3 दिवसांमध्ये खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती आणि खूप चांगलं आयोजन केले गेले स्पेशल ग्रुप खारबावच्या माध्यमातून। अर्थातच मैत्री चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर आदरणीय सन्माननीय नितेश पाटील समाजसेवक खारबाव यांना देखील विनंती करतोय आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये। दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर 12वे खेळाडू आपण या। तर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय श्री कालिका माता वडघर विरुद्ध यशवंत स्मृती राहणाल या दोन संघांमध्ये। षटक क्रमांक पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। आदित्य नाईक बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि सलामची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। श्री कालिका माता वडघर या संघाची पंच आम्हाला अधिकृत इशारा करतील सामन्याला होते सुरुवात। हेमंत स्ट्राइकिंग एंड वरती नॉन स्ट्राइकिंगला संजोगला पाहतोय। पहिलाच बॉल आदित्य नाईक बॉलिंग ट्रॅक वरती राइट अप ओव्हर द विकेट नाव। पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे टिपलाय झेल, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे आदित्य नाईकनं, फलंदाजी ते होते बाद। हेमंत अगदी पाहिला तर कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, शॉट कव्हरला शतरक्षक होते, खूप चांगल्या रीतीने झेल टिपलाय आणि अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आदित्य नाईकनं। चांगली सुरुवात केली आहे यशवंत स्मृती राहणाल या संघाच्या अगदी या संघाच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मिळवली, फलंदाज हेमंतला बाद केलं। पहिला चेंडू खेळत असताना अगदी ऑफ ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न होता
परंतु कव्हर क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या वरून खेळू शकले नव्हते, एलिव्हेशन मिळालं नव्हतं या चेंडूवरती आणि ते चांगल्या रीतीनं झेल टिपलाय. पहिला धक्का या मॅचमध्ये बसलाय श्री काळिका माता टीम वडगरला. चांगली सुरुवात आदित्य नाईकचं कौतुक करावं लागेल. अगदी पहिला चेंडू टाकत असताना अगदी ओव्हरपिच चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाज हेमंतचा राहिलाय. फटका फसला होता, एलिव्हेशन बनवू शकले नव्हते या चेंडूवरती आणि शॉट कव्हरला एक लाजवाब झेल आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती न्यू बॅटर मैदानावरती कल्पेश आलाय. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट प्राप्त केली आदित्य नाईकनं. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट ना पुढे आले. बॅच एच अँड टेकन अनदर विकेट डाऊन. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवलेत आदित्य नाईकनं. इथे कल्पेशला देखील परतावं लागेल. कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन. यानंतर होणारा सामना SD केवनी विरुद्ध बंटी 11 भरोडी या 2 संघामध्ये आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण देखील संपर्क साधायचा, रिपोर्टिंग करायचं. SD केवनी विरुद्ध बंटी 11 भरोडी या 2 संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल यानंतर. परंतु आदित्य नाईकचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय, अफलातून गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती हेमंतची विकेट. इथे जर पाहिलं तर पुढे आले ते अगदी फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न राहिला होता फलंदाज कल्पेशचा आणि बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे काय कमालीचा झेल टिपलाय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट या मॅचमध्ये. आदित्य नाईक ऑन हॅट्रिक. अफलातून गोलंदाजी. पूर्णपणे दबाव श्री काळिका माता वडगर या टीमवरती आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मनोज आला. गोलंदाज आदित्य ऑन हॅट्रिक. राईट आर्म ओव्हर द विकेट ना मनोजच्या विरोधात. यावेळी चेंडू हवेत आहे. शतरक्षक पोहोचतील का, तर नाही. चेंडू जाते लॉंग लेग रिझन मध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचते. चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी. इथे देखील संधी होती परंतु शतरक्षक पोहोचले नव्हते आणि इथे 2 धावा मिळाल्या. काही गोलंदाजी केली जाते पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये अगदी फलंदाजाची भंबेरी उडवली आहे, कारण फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधीच देत नाही आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आदित्य नाईक अगदी इम्प्रेस करतोय. एक युवा गोलंदाज आहे. कर्णधाराने जबाबदारी दिली आणि जबाबदारी चांगल्या रीतीने इथे पार पडतोय. हा चेंडू होता स्वीप केलाय. यावेळेस चेंडू गॅप मध्ये जातोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरेख फटका, चौकार. अगदी रिचेबल चेंडू होता आणि चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका होता. अलॉंग द कापेज चेंडू ट्रॅव्हल झाला होता. लॉंग रेक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. आदित्य नाईक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. धाव घेण्यापासून अगदी रोखलाय फलंदाजांना. चांगला चेंडू होता. चांगला कमबॅक करणारा चेंडू होता. इथे देखील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज मनोज. इथे चेंडूला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली गोलंदाजी आदित्य नाईकनं दाखवली आहे, परंतु मनोजचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीला लवकर 2 फलंदाज बाद झाले, परंतु तदनंतर त्यांनी देखील चांगला स्ट्रोक सजवला या षटकामध्ये. गोलंदाज आदित्य नाईक. यावेळी चेंडू हवेत खेळलेत. मिड विकेटला शतरक्षक डाऊन द बॉल आणि इथे झेल सुटला. अगदी जर पाहिलं तर चेंडू खाली आले होते शतरक्षक आणि इथे चुकी केली. खराब शतरक्षक पाहायला मिळालं. अगदी चेंडू शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळाला आणि इथे 2 धावा. ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असतील, परंतु इथे चेंडू बराच काल हवेत होता. चांगला प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा ते खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना श्री काळिका माता वडघर या संघाने 2 विकेट गमावल्यात आणि 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय आणि खारबाव गावातील समाजसेवक गणेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराज म्हणावायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 मध्ये जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्पेशल ग्रुप खारबाव
सूरज पाटील, अक्षय पाटील या सर्वांची अपार मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते आणि महेंद्र पाटील साहेबांचं खूप चांगलं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी आणि चांगल्या रीतीनं या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते। या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळाले। अगदी पाहिलं तर भिवंडी ग्रामीण काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष जर पाहिलं तर साहेब उपस्थित होते, गणेश आत्माराम गुळवी साहेब या ठिकाणी आपण त्यांना पाहतोय। आमच्या अगदी जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ते आले होते, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत। आणि सकाळच्या सत्रामध्ये आमचं व्यासपीठ अगदी गजबजलंय, सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती समतेशा गोलंदाज झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संजोगला आपण पाहतोय। प्रणय आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, षटक क्रमांक दुसरं अगदी महत्वाचं षटक आहे। पहिल्या षटकामध्ये 8 धावा शिकालिका माता वडगर संघाने धाव फलकावरती सजवल्या, परंतु इथे येणाऱ्या 3 षटकामध्ये देखील त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल। या मॅच मध्ये प्रणय बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट ना पुलटाच बॉल आहे, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलेत, शतरक्षक होते पॉइंटला, चेंडू अडवलाय। अगदी जर पाहिलं ना तर डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे खेळायचा होता फटका, परंतु चेंडू रिंगणातच वर्तुळातच अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळेल। या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावर। 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, टॉस जिंकला होता यशवंत स्मृती राणाल संघानं, शतरक्षण स्वीकारलाय। सकाळचं सत्र या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज घेतला, चांगली सुरुवात दिली गोलंदाजी करत असताना आदित्य नाईकनं पहिल्या षटकामध्ये भरपूर मोठे धक्के दिले। या मॅच मध्ये फुलटच बॉल स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकले नाही आहेत, वेगाने चेंडू होता, भन्नाट वेग होता आणि इथे एकच धाव मिळते फलंदाजाला मनोजला, इथे एक धाव मिळते। मनोज चांगली बॅटिंग करतोय, अगदी सलामीला आला होता, त्याच्या बॅटमधून चौकार देखील आलाय, सिंगल डबल्स घेतोय। इथे भागीदारी करणं गरजेचं आहे, ते कार्य त्याला करावे लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट जेव्हा बाद होतात ना तेव्हा दबाव जाणवतो या मॅच मध्ये, परंतु इथे सर्व काही विसरून इथे चांगली भागीदारी करावी लागेल या 2 फलंदाजांना। प्रणय राईट आर्म राऊंड विकेट ना संजोगच्या विरोधात फुलटच चेंडू आहे, यष्टिरक्षक चुकी करतोय, परंतु फ्लाइंग स्लिपचा शतरक्षक पुढे येतोय, बीमर चेंडू शरीरभेदी चेंडू, इट्स अ नो बॉल। इथे खराब चेंडू पाहायला मिळाला। 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती, या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती। पुढचा चेंडू फ्री हिट असेल, म्हणजेच काय इथून अगदी चांगली सुरुवात करता येईल फलंदाजांना, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा, या षटकामध्ये जास्त धावा कराव्या लागतील आणि त्यासाठी संधीच निर्माण झाली आहे, कारण गोलंदाजाने नो बॉल टाकलाय। फ्रीचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला मनोजला पाहतोय, त्याच्या बॅटमधून चौकार देखील आलाय, त्याला मोठा फटका घ्यावाच लागेल या चेंडूवरती। संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावरती। गोलंदाज प्रणय राईट आर्म ओव्हर द विकेट ना मनोजच्या विरोधात, इथे अजून एक शरीरभेदी चेंडू, बीमर चेंडू आणि या गोलंदाजावरती बंदी टाकली जाईल का? यस, कारण एका ओव्हर मध्ये 2 शरीरभेदी तुम्ही चेंडू टाकू शकत नाहीये आणि इथे प्रणयवर बंदी टाकली जाईल या मॅच मध्ये, कारण शरीरभेदी चेंडू त्यांनी टाकलेत, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा या ओव्हर मध्ये पाहायला मिळतील। इथे देखील खराब चेंडू होता, वेग वाढवण्याचा जरूर प्रयत्न करतोय, परंतु लेंथ खराब होती, अगदी बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे नो बॉल। अजून एक धाव मिळते या मॅच मध्ये, या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 13 या आकड्यावरती। 13 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये 8 धावा आपण पाहिल्या, परंतु या षटकामध्ये प्रणयनं खराब गोलंदाजी केली आहे, कारण सलगचे 2 चेंडू बीमर टाकले, शरीरभेदी चेंडू पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे एक्सपर्ट पंच पाहायला मिळतात आणि लगेचच इथे बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजेच काय हा गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाही आहे। आतापर्यंत 2 चेंडू या षटकामध्ये आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश आलेत। पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल, कारण मागील चेंडूवरती नो बॉल। स्ट्रायकिंग एंडला मनोज आहे, एक मुक्त फटका खेळू शकतो मनोज या चेंडूवरती, कारण त्याच्या बॅटमधून चौकार देखील आलाय, परंतु एक मोठा फटका येणं अपेक्षित आहे। या ठिकाणी श्री कालिका माता वडगर संघाचे खेळाडू देखील अगदी 30 वाट पाहतात आणि संधी देखील आली आहे या खेळाडूला। गोलंदाज मयुरेश बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला मनोज, इथे संधी आहे मोठा फटका खेळण्याची, फ्रीचा चेंडू आहे, गोलंदाज तयार ओव्हर द विकेट ना। यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, मिस्की पूल शॉटचा फटका म्हणता येईल। अगदी पाहिलं तर लॉंग लेग रिजन मध्ये शतरक्षक आहेत तिथे आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील।
या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव फळकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. त्या षटकामध्ये सुरुवातीला गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आदित्य नाईकने केली, परंतु प्रणयने खराब सुरुवात केली या षटकामध्ये आणि गोलंदाज मयुरेश आलेत हा षटक पूर्ण करण्यासाठी. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते. स्पेशल ग्रुप खारबाव आयोजित मैत्री चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. याची देही याची डोळा हा क्रिकेटचा अभूतपूर्व क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब क्रीडा स्पर्धा, खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी स्पेशल ग्रुपने घेतली आहे. अर्थातच साई स्पोर्ट खारबावचा संघ स्पेशल ग्रुपच्या अगदी पहिला तर त्या ग्रुपमध्येच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, स्लोवर वन, फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला खेळेत, मिड विकेटला आहे तिथे चेंडू अडवला जाईल आणि इथे फक्त एकच धाव मिळते. फुलटॉस चेंडू होता, एलिव्हेशन बनवू शकले नव्हते. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळाली मनोजला आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव फळकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग आता मात्र या षटकामध्ये पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकामध्ये 8 धावा, या षटकामध्ये जास्त धावा येणं अपेक्षित होतं आणि ते कार्य मैदानावरती सुरू आहे फलंदाजांचं. इथे खोलवर टप्प्याने चेंडू होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. पंच दोन्ही समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल, अजून एक धाव वाढेल धाव फळकावरती. खराब गोलंदाजी राहिली आहे. खरं तर आदित्य नाईकनं जी सुरुवात केली होती ना, ती सुरुवात खूप चांगली होती, परंतु या षटकामध्ये गोलंदाज सातत्य राखू शकले नाही आहेत. खराब गोलंदाजी राहिली आहे, कारण प्रणयने भीमर चेंडू टाकले, मयुरेश आलेत, चेंडू चांगला टाकला होता, परंतु इथे वाईट बॉल देखील पाहायला मिळतो आहे. खोलवर टप्प्याने चेंडू आहे, जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला ब्रश झाला, तदनंतर शरीराचा वेध घेतला, पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय, परंतु बॅटची एज लागली आणि इथे एकच धाव मिळाली. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे आला आणि इथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल केवणी आणि भरोडी, बंटी 11 भरोडी आणि SD केवणी या दोन्ही संघाचे कर्णधार. आपण या टॉस करण्यासाठी पहिल्या इनिंगचा खेळ संपल्या अगोदर आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, इथे पुन्हा एकदा बीमर चेंडू, शरीरभेदी चेंडू, इट्स अ नो बॉल आणि इथे 1+2 रन्स अशा पाहायला मिळतात. तब्बल 3 धावा या चेंडूवरती. काय घडते या षटकामध्ये? अतिशय खराब गोलंदाजी यशवंत स्मृती रान्हाल संघ या मॅच मध्ये करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांना. गोलंदाजीवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. नियंत्रण अजिबात नाही आहे. इथे जर पाहिलं तर वेग वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने गोलंदाज करतायत. इथे देखील शरीरभेदी चेंडू टाकलाय, बीमर चेंडू, आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, मयुरेश राईट अप ओव्हर द विकेट ना मनोजच्या विरोधात. इथे चेंडू हवेत खेळल्यात, फटका फसलाय, यष्टिरक्षक डाऊन द बॉल, परंतु इथे फ्री हिटचा चेंडू होता आणि इथे एक धाव मिळेल. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 बाद 22 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात. अगदी 2 गोलंदाज वापरले गेले. सुरुवातीला प्रणयला पाहिलं, त्यांनी भीमर चेंडू टाकले, तदनंतर मयुरेश आला आणि मयुरेशने हे षटक कंप्लीट केलं. म्हणजेच काय, या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. 14 धावा तब्बल खर्च केल्या. आदित्य नाईकचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये तब्बल 14 धावा पाहायला मिळत आहेत. तर दोन्ही संघाचे कर्णधार या SD केवणी विरुद्ध बंटी 11 भरोडी, दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस करण्यासाठी या. तर जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करा, कारण खूप जास्त वेळ खर्च होतोय. आपल्याला 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. आजचा दिवसाचा शेड्यूल भरपूर मोठा आहे, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका ही नम्रतेची विनंती. स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आमचे प्रमुख अतिथी या स्पर्धेचा आनंद घेतात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. क्रीडा रसिकांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती स्वीकार आलेत. षटक क्रमांक 3 मनोजसाठी फुल टॉस चेंडू, यावेळेस चेंडूला भिरकावलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार.
या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 28 या आकड्यावरती। लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार। गुरुशेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, परंतु इथे बीमर चेंडू आणि इथे 1+1 अशा 2 धावा। भरपूर दिवसानंतर एक खराब दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत या स्पर्धेमध्ये। जर पाहिलं या पहिल्या मॅच मध्ये आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की तब्बल 4 चेंडू शरीरभेदी टाकलेत, 4 नो बॉल टाकलेत। इथे देखील फ्रीचा चेंडू असेल। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती फ्लाय होत्या 30 या आकड्यावरती। 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संजोग आला। संजोगला देखील आक्रमकता करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल। मनोज चांगली बॅटिंग करतोय, परंतु संजोगला देखील आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये। गोलंदाज स्वीकार राईट आर्म ओव्हर द विकेट ना। यावेळेस बॅटची एज आहे, परंतु इथे फलंदाज बाद नसणार आहे कारण फ्रीडचा चेंडू होता, चांगला चेंडू होता। अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजांना, कमबॅक करावा लागेल। सातत्याने धावा खर्च होतात, खराब चेंडू टाकले जातात, परंतु संजोगला देखील आक्रमक व्हावं लागेल। एका बाजूला मनोज आक्रमक झालेत, चांगली बॅटिंग करावी लागेल। इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला अफलातून स्ट्रोक सजवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार। चांगला स्ट्रोक आला, फुल टच चेंडू होता, चांगला बॉटम एंडचा वापर केला, प्रॉपर टायमिंग, अफलातून आय हँड कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं फलंदाज संजोगसह आणि चेंडूला सरळ पाठवलाय मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे। 7 धावांसाठी घणाघाती स्ट्रोक पाहायला मिळतोय, षटकार। इथे संजोग देखील आक्रमक झाले। सुरुवातीला अगदी संयम त्यांनी दाखवला, अगदी जर पाहिलं तर त्यांनी सातत्याने जर पाहिलं तर संयम दाखवला सुरुवातीला, कारण लवकर 2 फलंदाज बाद झाले, जबाबदारी घेतली आणि ते जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक सजवलाय सीमारेषेच्या पलीकडे। 7 धावांसाठी षटकार। या 7 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 36 या आकड्यावरती। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। यशवंत स्मृती राणाल संघ गोलंदाजी करत असताना कुठेतरी चुका करताय सातत्यानं। मागील 2 षटकांमध्ये आपण चुका पाहिल्या, परंतु आदित्य नाईकचं कौतुक करावं लागेल। पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, अर्ली 2 ब्रेक थ्रू त्यांनी प्राप्त केले, लवकर 2 फलंदाजांना बाद केलं, परंतु इथे भागीदारी चांगली होते संजोग आणि एका बाजूला मनोजच्या या खेळाडूच्या माध्यमातून। अनेक वेळा असं म्हटलं जातं ना की जबाबदारी जी असते ना ती तुमची वय पाहून येत नाही, परंतु तुमचे खांदे मजबूत करून जाते आणि खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडत असताना मनोज आणि संजोग हे 2 फलंदाज अफलातून बॅटिंग करतायत। इथे देखील फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने, लॉंग ऑनला शतरक्षक डाऊन द बॉल, इथे टीपलाय झेल, संपलाय खेळ। अजून एक धक्का बसतो या मॅच मध्ये। संजोग बॅक टू द पॅव्हिलियन। फलंदाजाचा फुटवर्क मुवमेंट कुठे होती आणि चेंडू खेळत असताना फलंदाजाने स्ट्रोक ऑफर केलाय तेव्हा त्याची पोझिशन कशी होती हे सर्व पाहिलं जाईल, कारण हा चेंडू शरीरबंदी आहे की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे। संजोग निराश असेल कारण मागच्या चेंडूवरती त्यांनी षटकार ठोकला, इथे देखील संधी होती, हा चेंडू देखील मिडविकेटला खेळू शकले असते आणि इट इज अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच काय फलंदाज बाद असेल, संजोगला परतावं लागेल। अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय। श्री कालिका माता कालवार वडगर या टीमला, श्री माता वडगर या टीमला धक्का बसतोय, फलंदाज संजोग बाद होतोय। अगदी जर पाहिलं तर चेंडू लँड होत होता आणि ते मोठी विकेट, मोठा धक्का बसलाय। चांगली भागीदारी झाली होती मनोज आणि संजोग या 2 खेळाडूंमध्ये। न्यू बॅटर मैदानावरती यज्ञेश दाखल होतोय, इथे जबाबदारीने खेळावं लागेल। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 36 धावा, 3 विकेट आतापर्यंत गमावलेत श्री कालिका माता वडगर या टीमने या मॅच मध्ये। या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार देखील आले, त्यामुळे कमबॅक करावा लागेल गोलंदाज स्वीकारला। भरपूर मोठं षटक स्वीकारचं देखील पाहायला मिळतंय।
एक चांगली स्पर्धा स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट ना मागच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली। यज्ञेश आलेच फलंदाजी करण्यासाठी एक महत्त्वाचे खेळाडू आहेत। गोलंदाज तयार स्लोवर वन परंतु गती ओळखली चेंडूला पाठवलाय भव्य षटकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे। आणि जबरदस्त फटका आला फलंदाज यज्ञेशच्या बॅट मधून चेंडूला सरळ धाडला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे। देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं चेंडूला उडवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी। चांगला स्ट्रोक या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या तब्बल 42 या आकड्यावरती। 42 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळतात। श्री कालिका माता वडगड संघाने पलटवार केलाय या मॅच मध्ये। पहिल्या षटकामध्ये लवकर 2 विकेट गमावल्या अगदी हेमंत बाद झाले। तदनंतर अगदी जर पाहिलं तर फलंदाज कल्पेश देखील बाद झाले परंतु यज्ञेशनं पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार। यावेळेस चेंडू हवेत खेळलेत लॉंग ऑनला शतरक्षक पुढे आलेत अगदी जर पाहिलं तर मिड ऑन पर्यंत पोहोचलेत आणि चांगल्या रीतीने झेल टिपलाय फलंदाज यज्ञेश। बॅक टू द पॅव्हिलियन। थँक्यू। SD केवणी आणि बंटी 11 भरोडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी। SD केवणी आणि बंटी 11 भरोडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी। इथे विकेट मिळाली आहे या षटकामध्ये स्वीकारने भरपूर धावा खर्च केला तब्बल 3 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळालं परंतु अगदी जर पाहिलं तर यज्ञेशची विकेट इथे प्राप्त केली। चांगला फटका खेळला होता अगदी पहिला चेंडू फेस करत असताना मिड विकेटला। इथे जर पाहिलं तर लॉंग ऑन क्लिअर करायचं होतं परंतु मिड ऑनला शतरक्षक पोहोचले आणि चांगल्या रीतीने झेल टिपला। अजून एक धक्का या मॅच मध्ये पाहायला मिळतोय श्री कालिका माता वडगड टीमला। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42 या आकड्यावरती आपण पाहतोय। स्लॉग वरचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती समतेश आलेत धावा चांगल्या झालेत परंतु या षटकामध्ये देखील धावा बनवावे लागतील। एक चांगला टोटल उभारावा लागेल कारण फलंदाजांना सहकार्य करणारी खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती जेव्हा जेव्हा सामने झालेत ना तेव्हा तेव्हा बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळाल्या त्यामुळे चांगला टोटल उभारावा लागेल या मॅच मध्ये श्री कालिका माता वडगड टीमला। समतेश बॉलिंग ट्रॅक वरती मनोजच्या विरोधात पहिला चेंडू टाकत असताना इथे देखील नो बॉल शरीरभेदी चेंडू। प्रत्येक गोलंदाजाने या मॅच मध्ये शरीरभेदी चेंडू टाकलाय फक्त जर पाहिलं तर आदित्य नाईकचा अपवाद या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। प्रत्येक गोलंदाजाने टाकलाय भीमर चेंडू आणि पुढचा चेंडू असेल फ्रीडचा चेंडू। यासाठी तुम्हाला सराव करावा लागतो मित्रांनो। जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता त्यासाठी सराव करावा लागतं निष्णात व्हावं लागतं त्या गोष्टीमध्ये। तदनंतर तुम्हाला गोलंदाजी नावाचं कौशल्य तुमच्यामध्ये विकसित होत असते। त्याची कुठेतरी कमतरता जाणवली। समतेचा हा चेंडू व्हाट अ शॉट ऑफ फ्लॅटून फटका खूप चांगला स्ट्रोक सजवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून। अजून एक चांगला फटका षटकार। विरोधात ठोकलाय षटकार व्हाट अ शॉट। या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 50 या आकड्यावर। गोलंदाज समतेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना यावेळेस लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। इट इज अ वाईड बॉल। अजून एक खराब चेंडू पाहायला मिळतोय। स्लॉग वरचं षटक आहे या षटकामध्ये नियंत्रण असणं गरजेचं आहे कारण महत्त्वाचं षटक आहे अगदी मॅचची दिशा हा षटक ठरवत असतो त्यामुळे या षटकामध्ये कमी धावा जाणं गरजेचं आहे यशवंत स्मृती राणांसाठी परंतु इथे समतेश चुकी करतोय सातत्यानं। इथे वाईट चेंडू देखील त्यांनी टाकलाय। पुटस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आहेत काउकॉर्नर रिजन मध्ये चांगला शतरक्षक पाहायला मिळालं। इथे एक धाव कंप्लीट केली दुसरीचा देखील प्रयत्न तिसरी कंप्लीट केली जाईल का आणि ते फलंदाज धावबाईच्या स्वरूपात बाद होतोय।
असं तुका म्हणे, असाध्य गोष्ट साध्य करायची असेल ना तर तुम्हाला अभ्यास करावा लागतो, निष्णात व्हावं लागते, त्या गोष्टीमध्ये साधना करावी लागते. परंतु गोलंदाजी करत असताना कुठेतरी सराव कमी दिसतो यशवंत स्मृती राणाच्या टीमचा, कारण सातत्यानं गोलंदाजांना चुका केलेत. आणि इथे पाहिलं तर धावफलकावरती भरपूर साऱ्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 53 या आकड्यावरती. 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. यशवंत स्मृती राणा संघाची गोलंदाजी इथे मात्र कुठेतरी चिंतेची बाब राहिली होती. गोलंदाज समतेश बॉलिंग ट्रॅकवरती राईट अप ओव्हर द विकेट ना. यावेळेस चांगला चेंडू आहे, रायझिंग डिलिव्हरी होती, वेग भन्नाट होता, पडल्यानंतर चेंडूने अनपेक्षितपणे उचली प्राप्त केली आणि इथे चेंडू आलाय डॉट. भरपूर वेळेनंतर आपण डॉट चेंडू पाहतो या मॅच मध्ये, कारण गोलंदाजी खराब राहिली, फलंदाजी चांगली पाहायला मिळाली. इथे डॉट चेंडू आलाय, अगदी चांगला कमबॅक करत असताना समतेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना. कुणालसाठी इथे देखील भन्नाट वेग आहे, परंतु लाईन खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. लेंथ चांगली होती परंतु लाईन खराब होती, अगदी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचाने वाईड चेंडू घोषित केलाय. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 54 या आकड्यावरती. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडू हवेत खेळलेत, लॉंगॉनचा शतरक्षक पुढे आलेत आणि इथे देखील टिपलाय झेल. अजून एक चांगला झेल त्यांनी कंप्लीट केलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन, कुणालला परतावा लागेल. वन मोर विकेट डाऊन, कुणाल हॅज टू द पार्ट. गोलंदाज समतेशनं त्या शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. लॉंगॉनला विवेक नाईक त्या ठिकाणी होते, कमालीचा झेल टिपलेत. लॉंगॉन रिझन मध्ये आउटफील्ड मध्ये देखील खूप चांगलं शतरक्षण. जेव्हा जेव्हा गोलंदाजी चांगली होते ना तेव्हा शतरक्षकाचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे. आणि विवेक नाईकचं देखील कौतुक करावं लागेल, कारण लॉंगॉन वरून अगदी पहिला तर मिडॉनला जाऊन त्याने 2 झेल टिपलेत या मॅच मध्ये आणि कमालीचं शतरक्षण देखील पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानावरती दिवेश दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती समतेश राईट अप ओव्हर द विकेट ना दिवेशच्या विरोधात. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी आहे, अगदी पहिला तर स्लाइस करण्याचा प्रयत्न, बाउन्सर होता आणि ते 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंच करत असताना या गोलंदाजाला. इथे जर पाहिलं तर सरप्राईज डिलिव्हरी होती फलंदाजासाठी. फलंदाज दिवेश आले होते आणि अनपेक्षितपणे उचली या चेंडूवरती पाहायला मिळाली. गोलंदाज समतेश राईट अप ओव्हर द विकेट ना दिवेशच्या विरोधात. यावेळेस बॅटची एज अँड टेकर अनदर विकेट डाऊन. या षटकामध्ये चांगला कमबॅक केलाय, अजून एक विकेट गमावली या श्री कालिका माता वडगर टीमनं. फलंदाज बाद, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 54 या आकड्यावर आणि 55 धावांचा टार्गेट सेट केलाय यशवंत स्मृती राणा या संघाच्या विरोधात. करतोय आपण या टॉस करण्यासाठी SD केवनी विरुद्ध बंटी 11 भरोडी. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी आयोजकांच्या भूमिकेमध्ये स्पेशल ग्रुप कारभाव आयोजित मैत्री चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील एक जबरदस्त आवाज, व्हॉइस ऑफ सरवली विशालजी पाटील आपल्याला जॉईंट होतील. परंतु टॉस करण्यासाठी यायचंय SD केवनी विरुद्ध बंटी 11 भरोडी. दोन्ही संघाचे कर्णधार SD केवनी दिवेश संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे, परंतु बंटी 11 भरोडी संघाचा कर्णधार आपण देखील या टॉस करण्यासाठी. तर यस विशाल पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे दुसऱ्या सत्रासाठी.
ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 आणि खऱ्या अर्थाने अगदी सर्वांच्या मित्रांच्या एकतेच्या जोरावरती आपण ही स्पर्धा पाहतात आणि या स्पर्धेचा पहिला आणि उद्घाटनीय दिवस आणि उद्घाटनीय दिवसामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मॉर्निंग सेशन आणि त्यामध्ये सामना आपण पाहतात टीम कालिका माता स्पोर्ट्स वडघर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसत आहे टीम यशवंत स्मृती राहणार. लक्ष जे ठेवलं गेलं पहिलं सत्र जिथं आपण पाहिलं की गोलंदाजांच्या माध्यमातून ना भरपूर सारा मिस्टेक्स आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण पहिल्या सत्रामध्ये बीमर नो बॉल भरपूर सारे टाकले गेले त्या अनुषंगाने रन्स बनवल्या गेल्या. 54 बनवला गेला आणि 55चा टार्गेट आहे. 55 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज विवेक आणि त्यांच्या समवेत आदित्य नाईक ही जोडी. लक्ष तर चांगलं ठेवलं गेलं कारण अगदी जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये मोस्ट ऑफ 40-45 इट्स अ गुड टोटल. बट या मॅचमध्ये तर 54 बनवला गेला आणि 55चा टार्गेट. 55 धावा एक मॅच विनिंग टोटल आहे. बट त्याला डिफेंड आता कशा प्रकारे केले जाईल कारण समोर देखील एक चांगला संघ आहे टीम यशवंत स्मृती राहणार. त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत. ते देखील या परिस्थितीमध्ये सहजासहजी हार तर मानणार नाही आहेत. त्यांचा देखील नक्कीच प्रयत्न असेल या मॅचमध्ये चांगला खेळ दाखवण्याचा. बंटी 11 भरोडी टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल की टॉससाठी आपण या कारण तुमचा प्रतिस्पर्धी जो संघ आहे तो अगदी फार वेळापासून उपस्थित आहे. सो आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील लवकर रिपोर्टिंग करा. पहिला दिवस आणि शेड्यूलला देखील थोडी उशिराने सुरुवात झाली. सो विनंती असेल सर्व टीम्स जेही संघ आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत प्रत्येक टीमला विनंती आहे की प्लीज वेळेवरती उपस्थित राहा. चला बंटी 11 भरोडी संघाचे संगणक आपण लवकर या टॉससाठी. सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना देऊया विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला बॉल या दुसऱ्या सत्रामधला ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचून मारला हवेमध्ये. फिल्डर पोहोचलेत. प्रयत्न फार चांगला पाहायला मिळाला. जे फिल्डर दरम्यान डीप मिड विकेटला होते हेमंत होते. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. मग जेव्हा रन्स पहिल्या सत्रामध्ये बनतात त्यानंतर तुमचे फिल्डर अशा प्रकारे एफर्ट देतात ना तेव्हा एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर टीममध्ये क्रिएट होतो. असे एफर्ट्स देणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना मैदानाच्या आतमध्ये उतरतायत ना तर तुमच्या परीने तुम्हाला 101% कमिटमेंटने जिद्दीचा खेळ दाखवणं गरजेचं. बघा आयुष्यामध्ये हार जीत तो तर एक भाग आहे. बट तुमच्या परीने तुम्ही किती प्रयत्न लावले या गोष्टीला जास्त महत्त्व असतो. यावेळेस लाईन चांगली अगदी सरळ आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग झाला होता बॉल. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. बघा डावखुरा शैलीचे गोलंदाज आहेत. अगदी नॅचरली जर आपण पाहिलं तर नॅचरली बॉल आउटस्विंग होतं. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो आणि अँगलचा बेनिफिट आता या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज घेतो आपल्याला पाहायला मिळेल यज्ञेश. फुल टॉस होता. ऑन साईडला अगदी मोठा फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेगला फिल्डर आता उपस्थित आहेत. एक सिंगल इथनं घेतली जाईल. बघा या परिस्थितीमध्ये सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाहीये. राहणार टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती की आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. लास्ट बॉलवरती देखील एक सिंगल. पॉवर प्लेचे षटक फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत बट त्याचा बेनिफिट घेतला जाईल की नाही कारण आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये रन्स जर आपण पाहिले तर फक्त 3. मोठे फटके येणं आता गरजेचं. प्रहार आता इथनं करावा लागणार आहे. आदित्यसाठी बॉल प्लॅन मिस. अनप्लेबल डिलिव्हरी होती बिकॉज जर आपण पाहिलं ना तर स्ट्रोक अगदी कंप्लीट झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाहीये. क्वालिटी बॉलिंग या फर्स्ट ओव्हरमध्ये कारण जर तुमच्याकडे गती आहे त्यासोबत नियंत्रण अनुशासन आहे ना तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. चला राहणार टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती की आपण ऑर्गनायझर सोबत संपर्क त्वरित साधा. ऑन साईडला फटका मारायचा होता. डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत आणि जर आपण पाहिलं तर या बॉलवरती एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. या 55 धावा डिफेंड करत असताना सध्याच्या घडीला या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर कालिका माता स्पोर्ट्स वडघर संघ आपल्याला पुढे पाहायला मिळतो बिकॉज या फर्स्ट ओव्हरमध्ये रन्स आल्याच नाही आहेत. फक्त 4 धावा. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल देखील येतोय डॉट आणि अशा प्रकारे फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा म्हणजे येणारे 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी स्टील 51 रिक्वायर असतील.
18 मध्ये 51 आस्किंग रेटचा विचार केला तर प्रति षटकामागे आता 17 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके त्यासोबत सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं या गोष्टी आता गरजेच्या असेल. पण या परिस्थितीमध्ये आता अंडर प्रेशर या रन चेज करणं तितकंच अवघड आहे. पण अजून देखील बघा बॅटिंग क्रम जर आपण पाहिला तर आदित्य मैदानाच्या आतमध्ये आहेत. येणाऱ्या फलंदाजी क्रमामध्ये मृणाल आहेत. त्यांच्यासमोर आपण जर विचार केला तर स्वीकार आहेत. बॅटिंग क्रम चांगला आहे बट सुरुवात स्टार्ट मॅटर करत होता आणि सुरुवात थोडी खराब असून देखील मी म्हणे मॅच भरपूर बाकी आहे. या क्रीडांगणावरती रन्स बनतात बट त्यासाठी तुम्हाला चांगले फटके खेळावे लागतील. स्पेशली जर आपण पाहिले ज्या एंडने आता बॅटिंग सुरू आहे त्या एंडने ऑन साईडला भरपूर सारे मोठे फटके आपण पहिल्या सत्रामध्ये देखील पाहिले आहेत. बट त्यासाठी खऱ्या अर्थाने इथनं चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये टिकावं लागेल. 18 मध्ये 51 आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतात हेमंत, ज्याच्या माध्यमातून आपण फर्स्ट ओव्हरमध्ये एक चांगला एफर्ट देखील पाहिला होता डीप मिड विकेटला. तोच हेमंत तयार होतो आता गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य नाईक आहेत. फील्ड प्लेसमेंट मिड ऑफचा फिल्डर 38 सर्कलमध्ये, त्याचप्रमाणे लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल फुल टॉस होता. एक्झॅक्टली जर तुम्ही फुल टॉस देखील मिस कराल ना तर त्या देखील रन्स बनणार नाही आहेत. 22च्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल फुल टॉस होता. प्रहार करायचा होता बट फक्त एक सिंगल, ती देखील 22च्या स्वरूपामध्ये. बाटानी बॉलचा देखील संपर्क झाला नाहीये. अतिशय चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने स्पेशल ग्रुपच्या माध्यमातून ही स्पेशल स्पर्धा मैत्री चषक 2024 3 दिवसीय दमदार स्पर्धा आणि असा या पहिला दिवस आणि या उद्घाटनीय दिवसामध्ये उद्घाटनीय लढत राहणार विपक्ष वडघर. फुलर लेंथ होता. ड्राईव्ह केला, बॉटम हँडचा चांगला वापर केला. काऊ कॉर्नर फेसमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. फिल्डर देखील अगदी वेगाने पोहोचलं. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाहीये. क्रिकेटच्या पदलावरती जर तुम्हाला तुमच्या संघाला पुढे घेऊन जायचं आहे तर ॲज अ प्लेअर तुम्हाला परिस्थितीनुसार खेळ करता आला पाहिजे. आणि सध्याच्या घडीला परिस्थिती बिकट आहे. पण या बिकट परिस्थितीमध्ये आता कोणता फलंदाज तिखट बनेल, कारण जर तिखट नाही बनले ना तर या रन चेज होणार नाहीत. मोठे फटके येणं गरजेचं. पुढचा बॉल फ्लिक केला, बॉल हव्यामध्ये विकेट मिळेल का? काऊ कॉर्नरचे फुल्लर प्रयत्न चांगले राहिले. बॅकअपला लॉंगॉनचे खेळाडू पोहोचले. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या घेतल्या जातील. मी उल्लेख केला होता सिंगल डबलने काम बनणार नाहीये. या परिस्थितीमध्ये मोठे फटके हवे आहेत. सिंगल डबल इथनं कुठे ना कुठे टीम वडघर तुम्हाला बोनसमध्ये देईल, कारण त्यांना देखील माहिती आहे की जर या मॅचमध्ये टीम राहणारला पुढे जायचं आहे, जिंकायचं आहे, तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. टीम बंटी 11 भरोडी जर आपण उपस्थित झाला असाल मित्रांनो तर विनंती की टॉससाठी या. 2 रनची पॅनल्टी टीम बंटी 11 भरोडीला आता दिली झाली. शेवटचा ऑफिशियल कॉल टॉससाठी या. आदित्य नाईक स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. धावफलक आता 8 वरती. फुल टॉस टाकला गेला. ऑन साइडला स्विंग केला. यावेळेस फटका चांगला फेकून दिलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. क्या बात आहे. अतिशय चांगले संगीत, कारण आपल्या स्पर्धेचं नाव देखील मैत्री चषक आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत अर्थातच स्पेशल ग्रुप सर्व मित्र आहेत आणि मित्रांच्याच माध्यमातून मैत्री चषक. आणखीन एक फुल टॉस, हा देखील फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता हा पलटवार, हा रिप्लाय आदित्य नाईकचा सलगचा दुसरा षटकार. थँक्यू डीजर, थँक्यू. सलगचे 2 आले आणि या सलगच्या 2 मोठ्या फटक्यांनी अजून देखील या मॅचमध्ये अशा अपेक्षा जागृत ठेवलेल्या आहेत टीम यशवंत स्मृती राहणालच्या. आता खेळ समाप्त झाला 2 षटकांचा आणि 2 षटकांमध्ये रन्स
हे संपार स्कोरर देखील तीच गोष्ट आम्हाला सांगतात की एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. बघा अंपायर्स पहिल्या बॉलवरती 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल होती, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सलगचे 2 षटकार. 5 चेंडू झालेत. एक चेंडू अजून देखील बाकी आहे. चला बंटी 11 भरोडी संघाचे संघनायक. बघा घड्याळामध्ये 11:21, 11:23 टॉससाठी या, अदरवाईज 2 रनची पेनल्टी. 5च चेंडू झाले, हरकत नाहीये. आता सिक्सर हॅट्रिक आता इथनं कंप्लीट होईल का? धावफलक 20 वरती. मॅचमध्ये कमबॅक तर झाला. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस देखील करणार आहोत. तिसरा येणार नाहीये, कारण अगदी जर आपण विचार केला, फटका अगदी प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले नव्हतं. एक सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये बनवलं गेलं 21, म्हणजे उर्वरित 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्यासाठी स्टील रिक्वायर असतील 34. 34 धाव्यांची आवश्यकता. चला बंटी 11 भरोडी संघाचे संघनायक. टॉससाठी या. व्यासपीठावरती उपस्थित हरिभक्त पारायण, दुबारकरनाथ, इंद्र पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आणि सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेबांचे पिताश्री आहेत, त्यांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस. आणि तसेच केतनदादा वतारी दादांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे. दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा केला जाईल टॉस. माझ्या दिशेने आपण जाऊया. एका बाजूने नाणेफेकी देखील सुरू, बट सध्याच्या घडीला फटका. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क. वन मोर विकेट. आणि महेंद्रजी पाटील साहेबांचं गुणगान गाणारे हे संगीत, कारण फार मोठं व्यक्तिमत्व आहे खारबाव गावचं. आणखीन एक उडवलाय, हा देखील स्लॉट मध्ये आहे, बट फिल्डर उपस्थित. गाव कॉर्नर फेसला कॅच इथनं पकडली गेली. जे फिल्डर होते कुणालने कॅच पकडली आणि धक्का लागला दरम्यान पखीला, आणि हा मोठा धक्का आदित्य नाईक बाद. हातामध्ये मृणाल नाईक मैदानाच्या हातामध्ये येतो. मृणाल बघा, आता आदित्यने भरपाई तर केली. सुरुवात थोडी स्लो होती, बट त्यानंतर त्याने ॲक्सिलरेशन केलं. बट अजून देखील कार्य अधुरं आहे, कारण अजून देखील जिंकण्यासाठी आवश्यकता असेल आता 28 धावेंची आवश्यकता. रन्स इथनं देखील बनवल्या जाऊ शकतात, बट आता मृणाल नाईकला आता इथनं चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेट, बॅटची कडा. त्यानंतर एकदा आपण पाहिलं तर बॉल पायांवरती देखील आदळला होता. निर्धाव चेंडू इथनं येतो. या परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला या मोमेंटवरती डॉट बॉलच हवे आहे टीम वडघरला, कारण इथनं एका डॉट बॉलचं महत्त्व विकेटपेक्षा देखील जास्त आहे. समीकरणाविषयी थोडी माहिती देतो. 9 चेंडू बाद 28 धावेंची आवश्यकता. मोठा फटका बाउंड्री इथनं हवी आहे. पुढचा बॉल, हा ट्रॅकर पुलचा, हा फटका ऑन साइडला. फुल पॉवरफुल मॅच मध्ये कमबॅक. आणखीन एक प्रहार षटकार.
षटकार धर्माडीतनं आला. मृणाल नाईक मी उल्लेख केला होता की मृणालचं येणं बाकी आहे. स्वीकार नाईकचं देखील येणं बाकी. ते तर एक वेल फिनिशर आहेत आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर मृणालच्या बॅटमध्ये हा चांगला फटका म्हणजे आता 8 मध्ये 22. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस होता. बॉटम हँडचा चांगला वापर. गॅप तर भेदला. फिल्डिंग दरम्यान चांगली पाहायला मिळाली. रन्स आपल्या टीमसाठी वाचवल्या. जे कुणाल होते अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मित्रांनो भिवंडी क्रिकेटचे जे रूल आहेत तुम्हाला जर स्ट्राईक रोटेट करायची तर तुम्हाला एका वेळेवरती दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडणं गरजेचं आहे. रनआउट देखील नसेल अंपायर्स. रनआउट देखील नसेल. अगदी खर्च करायची नाहीये बट मृणालला बाउंड्री हवी आहे आणि बाउंड्री यस येते. फेकून दिला बॉल की स्लॉट मध्ये होता आणि पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. सिक्सर. मध्ये आदित्य आणि मृणालने केली. त्या मेहनतीला जर आता सार्थक ठरवायचं असेल तर इंद्रा 6 मध्ये 13 बनवाव्याच लागतील. अदरवाईज आपण भरपूरदा बघितलं की चेझिंग मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील भरपूर सारे शतक आलेले आहेत. बट जर तुम्ही मॅच नाही जिंकत ना तर त्या 100 धावांना देखील किंमत राहून नाही जात. या परिस्थितीमध्ये बघा बॅटिंग फार चांगली केली आदित्यने, ज्याने 22 बनवल्या. त्यानंतर आता मृणाल देखील 14 वरती नॉट आउट खेळतोय. पण अजून स्टील जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. 6 चेंडू अगदी इम्पॉर्टंट. खेचून मारलाय ऑन साइडला. पॉवर आहे या स्ट्रोक मध्ये. याच तर फटक्याची आवश्यकता होती आणि हा फटका येतो फलंदाजांच्या बॅट मधनं. षटकार. बॅटची कडा. बॉल मागे चाललाय आता. फाईनलीला चांगली फिल्डिंग म्हणजे 4 मध्ये आता 6. बघा सामना जसा जसा पुढे चाललाय ना मॅच मध्ये आता आणखीन रंगत निर्माण होत चालली. 4 मध्ये 6. टीम बंटी 11 भरोडी संघाचे संघ नायक आपल्याला विनंती असेल की आपण संपर्क साधा त्वरित. 4 मध्ये आता 6 धावेंची आवश्यकता. बंटी 11 भरोडी अर्थातच बंटी दादा पाटील दादांचा हा संघ. नुकतंच आपण बंटी ट्रॉफी देखील डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहिली. त्या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये दिसेल. बट सध्याच्या घडीला या लढतीमध्ये आता हा निकाल कोणाच्या बाजूने. इक्वेशन 4 चेंडू 6 धावेंची आवश्यकता आणि हा फटका हवेमध्ये. फिल्डर उपस्थित. कॅच पकडली. मॅच बनवली. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. धक्का लागतोय आणखीन एक. टीम राहणारला यामुळे जावं लागेल फलंदाज मृणाल नाईकला वापस. 3 शिल्लक आणि 3 मध्ये आता बनवायच्यात 6.
खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या परिस्थितीमध्ये एक सेट बॅट्समनचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं जास्त गरजेचं होतं. बघा मृणाल मैदानाच्या आतमध्ये राहिली असते ना तरीसुद्धा त्याचा इम्पॅक्ट थोडा वेळ डिफरंट पडला असता. बट आता मृणाल बाद झालेत. एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3 मध्ये 6. नेक्स्ट बॉल दी बॅटच्या टो एंडला हा बॉल लागला होता. काऊ फेसमध्ये फिल्डर वेगाने येतात. फिल्डिंग देखील चांगली. रनआउटची संधी. यस आणि आता पाहावं लागेल घडलं का. यस रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद म्हणजे 2 मध्ये आता 5 धाब्यांची आवश्यकता. मॅचमध्ये पुन्हा एकदा इथं कमबॅक करीत असताना टीम कालिका माता स्पोर्ट्स वडगर धक्का लागला. आणखीन एक टीम राहणारला 2 चेंडू शिल्लक आणि आता 5 धाब्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये स्वीकार नाही घेतो. 2 चेंडू आता 5 धाब्यांची आवश्यकता. प्रेशर पूर्णपणे आता फलंदाजांवरती आहे. कारण आपण या मॅचमध्ये पाहिलं की स्टार्ट थोडा स्लो होता बट त्यानंतर कमबॅक केला आदित्य रथ. त्यानंतर आदित्य जसे बाद झाले पूर्णपणे नेक्स्ट जिम्मेदारी घेतली गेली मृणाल नाईकच्या माध्यमातून. बट त्यानंतर अजून देखील स्टील क्वेश्चन मार्क बिकॉज 2 मध्ये अजून देखील 5 बनवायच्यात. क्रिकेटचा खेळ असाच असतो ना मित्रांनो की स्टार्ट कसाही करा मिडल फर्स्टला खेळ कसाही करा बट सर्वात जास्त कौतुक शेवटच्या चरणावरती जो बाजी मारतो ना तसंच केलं जातं. आणि सध्याच्या घडीला आता परिस्थिती देखील तशीच. 2 मध्ये 5 स्वीकार नाईक मैदानाच्या आतमध्ये. स्वीकार देखील अतिशय चांगला फलंदाज आहे बट प्रेशरमध्ये मोठे फटके खेळणं इतकंही सोपं नसेल. 2 चेंडू 5 एक मोठा फटका सामना जिंकून देऊ शकतो राहणारला. एखादा डॉट बॉल मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय टीम वडगरचा. आणि एक सिंगल म्हणजे एक चेंडू आता 4 धाब्यांची आवश्यकता. उद्घाटनीय लढत ओपनिंग बॅटल सध्याच्या घडीला आता शेवटच्या चेंडूवरती येऊन थांबली आहे. या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत 47 चेंडूंचा खेळ झाला पण अजून देखील आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की हा सामना जिंकेल कोण बिकॉज एक चेंडू शिल्लक आणि आता 4 धाब्यांची आवश्यकता. अशाच तर मॅचेस सर्वांना पाहायला आवडतात. कारण एखाद्या प्रेक्षकाचा जर तुम्ही ओपिनियन घ्याल ना तर तो कधी हे नाही सांगणार की हा संघ जिंकला पाहिजे. तो हेच सांगेल की मॅच कोणीही जिंकू द्या बट मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. दोन्ही टीमचं संघर्ष त्या मॅचमध्ये झालं पाहिजे. आणि या सर्व गोष्टी या मॅचमध्ये घडल्या. आता एक चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. गोल्डन 4 मॅच जिंकून देऊ शकतो टीम राहणारला पण एक चांगली डिलिव्हरी इथं हा सामना जिंकून देऊ शकते टीम वडगरला. 1 बॉल 4 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि या बॉल सोबत हा सामना समाप्त. सामना जिंकला. एक थ्रिलर आपल्या नावावरती करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम कालिका माता स्पोर्ट्स वडघर. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वडघर अँड हार्ड लक टफ लक टीम यशवंत स्मृती राहणार. प्लेअर ऑफ द मॅचमध्ये येऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला आहे ज्याने अतिशय चांगला खेळ पहिल्या सत्रामध्ये केला होता इंडिव्हिज्युअली. ज्याने बनवल्या होत्या 22 तोच मनोज ठरला या सामन्याचा सामनावीर.